ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महाशिवरात्रीची कथा. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीस शिवरात्री येते, पण माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी शंकराची आराधना केली जाते. महाशिवरात्रीची कथा प्रसिद्ध आहे. एक व्याध शिकारीसाठी जंगलात आला होता. त्याला हरिणी दिसली. त्याने तिला मारण्यासाठी बाणाचा नेम धरला. त्यावेळी हरिणी म्हणाली, मी घरी जाऊन पिल्लांना भेटून येते, मग मला मार. हरिणीची विनंती पारध्याने मान्य केली व तो तिची वाट पाहत एका झाडावर बसला. त्याला काही खायलाच न मिळाल्याने उपवास घडला. त्याच्या हातातून सहज बेलाची पाने तोडली जात होती आणि ती नेमकी शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे त्याची पुण्याई वाढली. प्राण्यांची हत्या करणे पाप आहे याची त्याला जाणीव झाली. थोड्या वेळाने हरिणी तेथे आली. त्यावेळी पारध्याने तिला नमस्कार केला. या सहज घडलेल्या कृतीतून पारध्याचे पुण्य वाढले. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली तर निश्चितच सद्बुद्धी वाढेल. माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी रात्री भोजन करू नये. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नान करावे. शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा व पूजा करावी. महादेवाच्या पिंडीवर 1000 किंवा 108 बिल्वपत्रे वाहावीत. दिवसभर उपोषण करावे. रात्रभर जागरण करून ओम नमः शिवायचा जप करावा. पुढील ध्यानमंत्र म्हणावा. ध्याये नित्यम महेशम रजतगिरी निभम चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशु मृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात सूत मर गणैर्व्याघ्र कृतिवसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिल भयहरं पश्च वक्त्र त्रिनेत्रम्. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.